नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आजच्या व्लॉगची सुरुवात होते केरळमधील कन्नूर या शहरामधून। आम्ही काल आलो होतो कन्नूरमध्ये, रात्री इथे मुक्काम केला आणि आता सकाळी लवकर उठून चाललेलो आहे कन्नूर एक्सप्लोर करायला। बीचवर सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आम्ही आवरून निघालेलो आहे कन्नूर बीच बघायला। सकाळच्या वेळी सनराइज होतो तर तो व्ह्यू आपल्याला बघायचा आहे, त्यासाठी आम्ही जात आहोत। मध्ये आम्ही रात्री मुक्काम केला होता। ही आहे आमची गाडी आणि आमच्या गाडीचं चाक पंक्चर झालेलं आहे, त्यामुळे सगळेजण मिळून गाडीचं चाक बसवत आहेत। सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे सकाळ सकाळी। चला आता तुम्हाला चहा देते। हॉटेलच्या भिंतीवर बघा, खूपच सुंदर असे घड्याळ लावलेलं आहे। त्याच्यामध्ये इंग्लिश अंक आहेत, रोमन अंक आहेत, वेगळीच डिझाईन दिसते याच्यामध्ये। या ठिकाणी सकाळ सकाळी रोटी बनवायला लागलेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मालाबारच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे सेंट एंजेलिओ फोर्ट, आणि हा किल्ला आहे कन्नूरमध्ये। तर तो आम्ही आता बघायला आलेलो आहे। याच किल्ल्याला कन्नूर किल्ला देखील म्हणतात। या ठिकाणी हा किल्ला आहे आणि हा समुद्र सपाटीपासून अगदी जवळच आहे। सध्या हा बंद आहे, तर आम्ही तोपर्यंत निघालेलो आहे कन्नूर बीचवरती। चला जाऊया आता आपण बीचवरती, मस्त एन्जॉय करायचा बीचवर जाऊन। समोर आलो आणि आम्हाला वाटलं होतं की इकडे बीच असेल, तर इकडे बीच नसून या ठिकाणीच हा किल्ला आहे। तर आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतोय। सकाळी 8 ते सायंकाळी 6 अशी या किल्ल्याची वेळ आहे आणि आम्ही बरोबर सकाळी 8 वाजता इथे पोहोचलेलो आहोत। किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमची सगळी गँग फोटो काढायला इथे बसलेली आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही दिदी आणि नित्या कशी पकडापकडी खेळत आहेत। ठिकाणी आपल्याला 25 रुपयाचं तिकीट काढावं लागतं। या किल्ल्यावर ना खूप छान असं फुलाचं झाड दिसलेलं आहे आम्हाला, आणि आमच्या मुलांना इथली फुलं पाहिजेत। घे, आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आता आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतोय। लेडीज गँग सगळेजण छान आवरून आलेले आहेत फिरायला। आणि हा बघू शकताय तुम्ही किल्ला आहे, तो पोर्तुगालच्या काळातील आहे। हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आतमधलं। किल्ल्याला चढण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आहेत। सगळेजण पायऱ्या चढून वर चाललेले आहेत। पोहोचलेलो आहे किल्ल्यावरती। किल्ल्याच्या बाजूलाच हा समुद्र आहे आणि समुद्रामध्ये भरपूर अशा बोटी दिसत आहेत। बहुतेक या ठिकाणी मासेमारी खूप चालते। हा बघा किल्ला दूरवर असा पसरलेला आहे। आपल्या नितूने ना आत्ताच एरोप्लेन बघितलं हवेत उडताना, आणि ती आता म्हणायला लागले की मला एरोप्लेन मध्ये बसायचंय। मी तुला सांगते आपण बसूया, बसायचं ना पक्का? इकडे बघ, इकडे बघ, सांग सगळ्यांना एरोप्लेन पाहिजे। केवढं पाहिजे? एवढा मोठा। बर, घेऊया आपण। या किल्ल्यावर प्री वेडिंग शूटिंग देखील करता येते। एका कपलचं शूट या ठिकाणी चालू आहे आणि हे बघा आपले ग्रुप मेंबर पुढे चालत गेलेले आहेत। आणि हा बघा खळखळता समुद्र आणि त्याच्यामध्ये किती बोटी दिसत आहेत। पळा पळा, आणि तू या ठिकाणी पळत आहे किल्ल्यावरती। लाजाळूचं झाड दिसलेलं आहे। सकाळच्या वेळी या वातावरणामध्ये फिरायला खूप मस्त वाटलं। खूप छान मेंटेन केलेला आहे हा किल्ला। चला 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 चलो, फिरून झालेला आहे आणि आता आम्ही इथून बाहेर पडतोय। खूप जास्त पायऱ्या वगैरे नाहीत, त्यामुळे चढायला काही अवघड नाहीये।
केरळ ट्रिप मधलं हे आमचं पहिलंच लोकेशन आहे जे आम्हाला खूप जास्त आवडलं. खरंच आपल्या भारत देशाला किती छान असं सौंदर्य लाभलेलं आहे. प्रत्येक ठिकाण आपल्या देशातलं खूप छान आहे. प्रत्येक किल्ला मस्त आहे. आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची तर कमालच आहे हे आपल्याला माहीत आहे, परंतु बाहेरच्या राज्यातील किल्ले पण तेवढेच छान आहेत. त्याच्या बाहेरच्या बाजूला असलेली ही जागा दाखवायची राहूनच गेली. बहुतेक ही पाणी साठवण्याची जागा आहे. कन्नूर फोर्ट. आता आम्ही इथून निघत आहे. सगळेजण किल्ला फिरून आलेले आहेत आणि आता आम्ही परतीच्या दिशेने चाललेलो आहे. केरळमधील आमचं दुसरं लोकेशन असणार आहे पयंबलम बीच आणि आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या लोकेशनवरती. आणि हा बघा समोर आहे समुद्र. आपण पोहोचलेलो आहे केरळमधील सर्वात स्वच्छ बीच वरती. आता बीच वरती जायचं आणि मस्त एन्जॉय करायचं पाण्यात. समुद्राच्या लाटामध्ये यांचा खेळ चालू आहे. मला पाणी चारी बाजूला समुद्र आहे. मस्त वाटतं इथे फिरायला बरं का. बीचवर खूप छान एन्जॉय करून झालेला आहे. खूप स्वच्छ हा बीच आहे. केरळमधील म्हणजे कन्नूरमधील हा स्वच्छ बीच म्हणून ओळखला जातो. त्यासोबतच हा सोनेरी वाळूचा बीच म्हणून पण ओळखला जातो. हे आमचे प्रवीण भाऊजी आहेत आणि ते पाण्यातून बाहेर येण्याचं नावच घेत नाहीत. खूप आवडलेला आहे त्यांना समुद्र. कन्नूर मधून आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. आमचा पुढचा स्टॉप असणार आहे गुरुवायूर मंदिर. तर त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. चला निघूया आता. तर आम्ही थांबलेलो आहे आता कोझिकोडीच्या अलीकडे आणि एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलेलो आहे सगळीकडे. इथे तुम्ही बघू शकता. आत्ता आम्ही इथं पनीरची भाजी ऑर्डर केलेली आहे आणि वाट बघतोय आता जेवण येण्याची. कन्नूर पासून 100 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहे कोझिकोड या शहरामध्ये. या ठिकाणी शंभू महादेवाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आता आपण दर्शन करायला जाणार आहोत. चला निघूया. या ठिकाणी आहे मंदिरात जाण्यासाठी एंट्री. आता आम्ही सर्वजण निघालेलो आहे. इकडे सर्व ठिकाणी मल्याळममध्ये बोर्ड लिहिलेले आहेत. ते आपल्याला वाचता तर काही येत नाहीयेत. आपल्याला मंदिर दिसलेलं आहे. या मंदिरामध्ये आता आपण जायचं आहे. भगवान शंकराची मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. हे मंदिर 14व्या शतकातील आहे आणि हे मंदिर बांधलं आहे कोझिकोडच्या सम्राटाने. मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे परंतु मंदिर बंद आहे. ते 5 वाजता उघडणार आहे. आता 4:30 वाजलेले आहेत. तर आमचा विचार सुरू आहे थांबायचं की पुढे जायचं. नितू, चिऊ, हर्षू मंदिराच्या बाहेर खेळत आहेत. जुन्या काळातील खूपच सुंदर असं मंदिर दिसत आहे हे. कोझिकोड या ठिकाणच्या शिव मंदिरामध्ये पुरुषांना पॅन्ट किंवा शॉर्ट्स अलाउड नाही. त्यांना कंपल्सरी धोती घालावी लागते. त्यामुळे निखिलने या ठिकाणी धोती घातलेली आहे. सर्वांनी या ठिकाणी धोतर घातलेले आहे. कोझिकोडमधून 100 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहे गुरुवायूरमध्ये आणि या मंदिरामध्ये आम्ही आता दर्शन घेणार आहोत. या ठिकाणी विष्णूची बालस्वरूपातील मूर्ती आहे. या मंदिराला दक्षिणेतील द्वारका देखील म्हणतात. हे आहे गुरुवायूर मंदिर आणि या मंदिरामधलं दर्शन आता बंद झालेलं आहे. तर आम्हाला सकाळी यावं लागेल. मंदिराच्या बाहेर दुकानांची मोठीच्या मोठी लाईन आहे. बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विकायला दिसतात. मंदिराच्या बाहेर खाण्याच्या पदार्थांची देखील दुकाने आहेत.
या ठिकाणी आहे भगवान श्रीकृष्णाची छान अशी मूर्ती आणि या ठिकाणी आहे भगवान विष्णूची मूर्ती. या दोन्ही मूर्ती या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि या मूर्तींच्या पाठीमागे आहे देवाचं मुख्य मंदिर. मला इथे पोहोचायला रात्रीचे 9 वाजलेले आहेत, त्यामुळे दर्शन तर काही मिळालेलं नाही. तर आता आम्ही इथेच रूम बघणार आणि त्यानंतर सकाळी लवकर उठून दर्शनाला येणार. हॉटेल, आता हॉटेलमध्ये जाऊया आपण.